झी 24 तास एक पाऊल पुढे। आज सरबजीत सिंग हयात नाही, त्याला कट रचून ठार करण्यात आलं। पण तो पाकिस्तानात पोहोचण्यामागची कहाणी मात्र एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे। एका छोट्याशा चुकीमुळे तो पाकिस्तानात पोहोचला आणि त्याचं पुढचं आयुष्य तुरुंगाच्या 4 भिंतीआड कैद झालं। वय वर्ष 26। खरं तर हे वय तरुणाईचं आणि याच वयात सरबजीत सिंगकडून नशेच्या अवस्थेत आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली। नशेच्या अवस्थेत सरबजीत सिंगनं भारत पाकिस्तानची सीमारेषा पार केली आणि पुढचं सगळं आयुष्य तुरुंगाच्या 4 भिंतीत कैद झालं। सरबजीत हा रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचा एजंट असल्याचा ठपका पाकिस्ताननं ठेवला। 30 ऑगस्ट 1990 रोजी सरबजीतला पंजाब सीमेवर अटक करण्यात आली आणि पुढे त्याच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप लावण्यात आला। 18 मे 1990 ला लाहोरच्या एका चित्रपटगृहात झालेल्या बॉम्बस्फोटाचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला। पंजाबच्या तरनारमधील भिंकीवीड गावात जेव्हा सरबजीतला अटक करण्यात आली तेव्हा त्याची ओळख पूर्णपणे बदलली होती। सरबजीत सिंग हा मंजीत सिंग असल्याचं सांगण्यात आलं। मंजीतनं लाहोर बॉम्बस्फोटाचं षडयंत्र रचलं होतं। पर हमला हुआ है वे एक सोची समझी हुई साजिश है, क्योंकि जैसा सरबजीत के साथ जब मुलाकात करने गए थे शेख साहब और उनके साथ थे जेल अधिकारी और जो उनके इंटेलिजेंस ब्यूरो अधिकारी, उनके सामने सरबजीत ने हवालाती और कैदियों के नाम बताए थे कि ये लोग मुझे धमकियां देते हैं, मुझे मारने की बात करते हैं। पाकिस्तानातील सर्व कागदपत्रावर सरबजीत आता मंजीत सिंग बनला होता। त्याच्यावर खटला चालवण्यात आला होता आणि 1992 मध्ये लाहोर कोर्टानं त्याला फाशीची शिक्षा ठोठावली। नावामुळे काय फरक पडतो, सरबजीत सिंगनं आपला गुन्हा कबूल केलाय असं सांगून लाहोर कोर्टानं सरबजीत सिंगला फाशीची शिक्षा सुनावली। सरबजीत सिंगच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार ज्या जबाबाच्या आधारे लाहोर कोर्टानं सरबजीतला फाशीची शिक्षा सुनावली होती त्या जबाबानुसार सरबजीतनं आपण दारूची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानात आल्याचं सांगितलं होतं। 29 ऑगस्ट 1990 मध्ये तो जबाब त्यानं दिला होता। तसंच त्यानं आपण पाकिस्तानात बॉम्ब तयार करण्यासाठी आलो नव्हतो असंही त्यानं जबाबात म्हटलंय। सरबजीत सिंगनं पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, पण त्याच्या नशिबी आली कोट लखपत तुरुंगाची कोठडी। त्याची प्रत्येक याचिका फेटाळण्यात आली, त्यामुळे तुरुंग हेच त्याचं आयुष्य बनलं होतं। पण 22 वर्ष आणि 1 दिवसांनी त्याच्यासाठी तुरुंगाचा दरवाजा उघडला, मात्र त्यावेळी तो अत्यवस्थ होता। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। एक कहाणी दुर्दैवीरित्या संपली आहे, पण सीमेपल्याड लपलेल्या आणि दडलेल्या अशा अनेक कहाण्या आहेत, त्या अजूनही अनुत्तरितच आहेत। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।